भावांनो, हा बायकोचा रिझल्ट आहे. बायकोचा रिझल्ट लागलाय आणि ती पास झाली आहे आणि तिला माहित पण नाही ती पास झाली आहे म्हणून. चला तिला सांगूया. बायको, हा तुला माहिती का आज काय आहे? आज शुक्रवार आहे. तुझा रिझल्ट होता आज. बरं तू पास झाली आहे. मी तुला माहित नाही? हम्म, हे बघ, खरंच कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बापरे, ह्या फक्त ऍडमिशन साठी मला आठवतंय आपण ऍडमिशनला गावाकडे गेलो होतो. हा, तर जाताना किती पाऊस, त्यानंतर आपली गाडी घसरून पडलेली होती. बरोबर. आपल्याला किती लागलं होतं? लागलं होतं ते सोडा, फक्त हे जिद होती की तुमचं म्हणणं होतं की आपण हिचं ऍडमिशन करायचं यावर्षी, काही का असे ना. पाऊस किती चालू होता? पावसामध्ये ऍडमिशन केलं वाटतं ना आपण. मग पावसामध्ये ऍडमिशन केलं होतं आणि आता पण गावाकडे गेलतो. लय स्ट्रगल मी पेपर दिले होते. आणि तुला हे माहित आहे ना की आपण गाडीवर गेलो होतो नाशिक वरून गावाकडे. 400 किलोमीटर, आपल्याला 400-450 किलोमीटर. हा, आणि आता पण गाडी घेऊनच पेपर द्यायला इकडे तिकडे प्रवास केला होता. पण ते म्हणतात ना, काय करायची जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये करू शकतो. बरोबर. असं नाही की आपल्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे त्यावेळेस आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मनामध्ये जिद्द असेल तर सगळं काही होतं काय. हा, आणि माझ्या मागं सपोर्ट माझ्या नवऱ्याचा हो. हे मला बोलायला अभिमानाने मी सांगू शकते. कारण की लग्नानंतर ना प्रत्येक मुलीला शिकू देत नाहीत घरचे. त्यांची स्वप्न पूर्ण करायला कुठेतरी बंदी असती, व्हिडिओ काढू देत नाही किंवा त्यांना शिकायचं असेल तर ते करू देत नाही. पण मला तसं घर भेटलंय की मी काही करू शकते. कस काय भेटलं सांगा असं. कसं काय भेटलं? मी लव्ह मॅरेज केलेला आहे आणि मानवरा पण खूप सपोर्टिव्ह आहे. माझ्या सासूबाई पण सपोर्टिव्ह आहेत. ते म्हणतात की जे करायचे ते कर, हा पण सक्सेस भेटला पाहिजे कोणत्याही कामात. असं नाही की लव्ह मॅरेज करूनच सपोर्टिव्ह नवरा भेटतो. हा, असं पण नाही की लव्ह मॅरेज केल्यामुळे सपोर्टिव्ह भेटन. अरेंज मॅरेज पण खूप आहेत स्टोरी की सक्सेस झालेत बाया. आणि लोक म्हणतात काही नाही, शिकवायचं नाही, पोरगी पळून जाते शिकवल्यावर. असं काही नसतंय. ते एक आपल्या डोक्यामध्ये बसलंय, 2-3 जणांनी केलं म्हणजे नाही, बाया अशीच करते. आता माझी बायको अजून तर नोकरीला नाही लागली, लागल तेव्हा अजून बघू. बघूया, असं थोडी ना म्हणू शकतो की आपण नाही आता शिकवली की पळूनच जाणार आहे ती म्हणून. पण नाही, पण जरी पण ती तिच्या स्वतःच्या जीवावर तर उभं राहील. डिग्री येईल तिच्या हातामध्ये, ती कुठंतरी चांगल्या ऑफिसमध्ये जॉब तर करेल. माझ्यावर अवलंबून तर नाही राहणार ना. विचार करू नका. जर साथ द्यायचा असेल तर पूर्ण साथ द्या. जर कुणाला काय करायची इच्छा असेल तर, नवऱ्याला इच्छा असेल तर नवऱ्याला साथ द्या, बायकोला इच्छा असेल तर बायकोला साथ द्या. काही लोकांचे लय खालचे विचार असतात रे बा, की फालतू त्यात पोरी कॉलेजमध्ये गेलो होतं शिकलं मला तर. तरी पोरगी आहे 2.5 वर्षाची. माझी डिलिव्हरी होऊन फक्त 1 वर्ष झालं होतं. मी ऍडमिशन केलंय माझ्यासाठी. ते पण मी विचार करा. कोण बोललो? ती म्हणलं मला की तू शिकू शकते, तू काहीतरी करू शकते. मलाही वाटत नव्हतं की मी काय करेन म्हणून. पण आता हा रिझल्ट पाहिला तर मी वाटलं की हा मी पण काहीतरी करू शकते म्हणून. 71% पडले तिला. वाटलं नव्हतं की मला पडू शकतात. घर सांभाळून आणि मुलगी सांभाळून, आणि ते पण 5-6 वर्षाचा गॅप होता तिच्या शिक्षणामध्ये. 7 वर्षाचा गॅप. 7 वर्ष, लग्नानंतर ना 7 इयरचा गॅप होता. तरी विचार करा. तरी पण ती पास झाली. स्टडी करत होती ती रोज घरी. पण माझं खूप इकडे तिकडे झालं होतं हा वर्ष. थोडंसं गावाकडं येणं जाणं, लग्न होते मध्ये मध्ये आमचे. त्यानंतर पोरगी आहे माझा लहानी, आणि घरचं खूप स्ट्रगलने हा वर्ष काढला होता माझा. आमचा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.